हा केक बनवणं इतकं सोपं आहे ना, कमीत कमी घरातील साहित्यात अगदी हेल्दी हा केक तुम्ही बनवू शकतात. तोही मैदा आणि साखरशिवाय. दुधामध्ये गूळ मिक्स करून मग त्यात रिफाईंड ऑइल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्यात व्हॅनिला इसेन्स तसेच कोको पावडर व गव्हाचं पीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी हळूहळू दुधाचा वापर करायचा आहे. त्यात आता एक चुटकी मीठ मी ॲड केलं आहे. बेकिंग सोडा व बेकिंग पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता ज्या केक टीनमध्ये किंवा बाउलमध्ये तुम्ही हा केक बेक करणार आहात त्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकतात. आता या बॅटरमध्ये मी क्रश केलेले अक्रोड ॲड केलेत आणि आता हे बॅटर बाउलमध्ये टाकून 180 डिग्री सेल्सिअसला 3 मिनिटासाठी ओव्हनला हा केक बेक करून घ्यायचा आहे. एका छोट्या बाउलमध्ये एक कॅडबरी, त्यात थोडे दूध व ऑइल ॲड करून ओव्हनला मेल्ट करून घेतलं आहे व ते त्या केकवर गार्निशिंगसाठी वापरलं आहे. तसेच माझ्याकडे 3-4 स्ट्रॉबेरीज होत्या, त्या कट करून त्याने शेवटी केकला गार्निशिंग केलं आहे. छान मॉइश्चरी, थोडा क्रंची गरमागरम केक तुम्ही एन्जॉय करू शकतात. नक्की करून बघा. डिटेल रेसिपी कॅप्शनमध्ये दिली.